देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वाटिले चंद्र महिमे उदंड वाटिले चंद्र महिमे उदंड वाटिले चंद्र महिमे भागाये मातीर आई चंद्र भागाये साई मातीर आई चंद्र भागाये सेवी मातीर आई चंद्र भागाये सेवी मातीर आई सावी देव कोटे आई सावी देव कोटे आई सावी देव कोटे आई जय जय हरि दास आई जय उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे आयसी चंद्रभागा ऐसा भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवरी देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केले देवे ऐशी चंद्रभागा ऐसा भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे
प्रस्तुत प्राप्त प्रसंग. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण इथं का जमलो आहोत. म्हणजे आषाढी वारी निमित्त आज पर्व का त्यात एकादश बुधवार जे पांडुरंगाचा वार जे ह्या आषाढी वारी निमित्त आपण इथं जमलेलो आहोत. आणि त्यात पण काय आज दुसऱ्या दिवसाची चिंतन रूपी सेवा आणि ते पण एकादशी दिवशी. आणि अशा ह्या पर्व काळासाठी चिंतनासाठी जो अभंग, आता हा अभंग मी निवडलेला नाही, तर प्राप्त प्रसंग उपस्थित श्रोते महात्मे यांच्या ज्या मनात चाललेला प्रश्न आहे किंवा मनात जो विचार चालू आहे त्या विचारानं हा अभंग स्फुरण झाला आणि तो इथं आपण सर्वांच्या मतीने त्याचं चिंतन करायचं. म्हणजे कसं आहे, श्रोत्याच्या मनातील प्रश्न वक्त्याला बोलायला होता. जे श्रोत्याच्या मनातील प्रश्न वक्त्याला बोलायला होता, वाचकाच्या मनातील प्रश्न लेखकाला लिहायला लावतात. जे वाचकाच्या मनातील प्रश्न लेखकाला लिहायला लावतात आणि साधकाचं प्रेम असते, साधकाच्या प्रेमानं सद्गुरू काय करतात, बोध करतात. तसं आज हे विश्वात्मके देवे मंडळी जमलेले आहे, त्यांच्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला, काही इच्छा झाली की आज जर पूर्ण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा देशातून परदेशातून दिंड्या त्या पंढरीला निघाल्या. कुठं जे सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि अशा त्या पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी चालल्या. पण जो तुकाराम महाराजांचा अनुभव आहे कधीचा, त्यापूर्वी आपण काय करूया, त्या पांडुरंग परमात्म्याला काय करूया, वंदन करूया. पांडुरंगा करो प्रथम नमन, कोणासाठी आला, तो भक्त पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. म्हणजे त्या पांडुरंगाला येणं भाग पडलं. कशामुळं की त्या पुंडलिकाच्या भक्तीपुढं किंवा त्या श्रद्धेपुढं किंवा त्याने केलेल्या सेवेसाठी तो काय आला, तिथं पांडुरंग परमात्मा आला. त्याच्या आधी कोण होता, तो दंडकारण्यामध्ये तो पांडुरंग होता. भगवान श्रीकृष्णाचा अवतार कार्य झाल्यानंतर तो आला. म्हणजे पण येण्यापूर्वी ज्यावेळी पुंडलिकाला तो परब्रह्म कसा यावा याच्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या कुकुट स्वामींना किंवा त्या साधू संतांना, आपलं दुसरं चरण साधू संतांना. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लागलो भवन झालो चराचर. म्हणजे त्या
संतांनी बोध केला त्या पुंडलिकाला आणि जे मायेच्या पाठीमा लागला होता, मायेला सोडून काय केला, त्या आई वडिलांची सेवा म्हणजे ज्ञान आणि भक्तीची सेवा करायला लागला. आणि त्या ज्ञानाच्या आणि भक्तीच्या ह्याच्यावर काय आला, तो पांडुरंग तिथं विटेवरी येऊन थांबला. अशा पांडुरंगाचे ज्यावेळी आपण आता आज चिंतन मनन करताना जे हा तुकाराम महाराजांचा अभंग घेतला, जे आपल्या सर्वांच्या मनात चाललेला जो प्रश्न आहे, जे त्या पंढरपूरला जाण्यापेक्षा ह्या पंढरपूरला आपण इथं आलो, जे आवे हे पंढरपूर झालं कशामुळे, तसं तुकाराम महाराजांचा अनुभव होता. जे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमा, आयशी चंद्रभागा आयसा भीमा तीर आयसा विटेवरी देव सांगा कोठे. म्हणजे उदंड तुकाराम महाराजांची दोन भक्तीचं आहे. जे ज्यावेळी सद्गुरू भेटायच्या आधीची भक्ती आणि नंतरची भक्ती, जे उत्तरार्ध आणि पूर्वार्ध. जे पूर्वार्धात जर बघायला गेलं तर तुकाराम महाराजांची जे पुरोगामी भक्ती होती, जे काल विषय झाला पुरोगामी आणि प्रतिगामी. जे पुरोगामी भक्ती म्हणजे कसं, पांडुरंग त्याचं आराध्य दैवत होतं आणि त्या आराध्य देवताची त्यांच्या पाठीची पिढी काय करत होती, भक्ती करत होती, पूजा करत होती. आणि त्या भक्तीचं प्राप्त होऊन काय तुकाराम महाराजांच्या सारखे संत महात्मे त्या कुळामध्ये अवताराला आले आणि मग ही पुरोगामी भक्ती झाली. जे तुकाराम महाराज ज्यावेळी सद्गुरू बाबाजी चैतन्यांच्याकडे भेट झाली होती, त्यावेळेस त्यांचा सांगण्याचा म्हणजे त्यांनी उदंड पाहिले, म्हणजे क्षेत्रमय बघितले, तीर्थाटन केलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणजे ज्यावेळी बाबाजी सद्गुरू भेटले त्यानंतरचा अनुभव, जे आज जे पंढरपूरला चालले आणि तुकाराम महाराज जात होते, जे बाबाजी सद्गुरूंच्याकडनं अनुग्रह भेटण्याच्या आधी जर पंढरपूरला जात होते, त्यावेळी त्यांना तो तसा अनुभव आलेला नव्हता. कसा, ऐसे उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्रमय. जे सद्गुरूंच्याकडनं ज्यावेळी बोध झाला, तो नामाचा बोध झाला, त्यावेळी त्यांना समजलं जे आज इथं चाललंय ते. जे उदंड पाहिले, जे असं कुठं बघितलेलं नव्हतं किंवा असं त्याचं गुणगान ऐकलेलं नव्हतं. जे अभंग हा दोन टप्प्यात, म्हणजे काही अभंग कसे असतात, भक्तीपर असतात, ज्ञानपर असतात, स्वरूपपर असतात, रूपपर असतात, मार्गदर्शनपर असतात. पर्यंत तुकाराम महाराजांनी काय केलंय, त्याचा गौरव केलेला आहे, त्या तीर्थांचा गौरव केलेला आणि परत प्रश्न सुद्धा विचारलाय. आयसे संत जन आयसे हरिदास आयसा नामघोष सांगा कुठे. म्हणजे दोन्ही पण इथं प्रश्न पण केला आणि त्याचा गौरव पण केलेला आहे. जे तुकाराम महाराजांना ज्यावेळी जो बाबाजी सद्गुरूंच्याकडनं नाम भेटलं, त्यावेळी त्यांना तो अनुभव आला की मी ज्या पंढरपूरला जात होतो, जे माझं कुळीचं दैवत होतं, ते असं नव्हतं. जे उदंड जे शास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये आपल्या तीर्थक्षेत्रांचं महिमान गायलेलं आहे. उपनिषदेमध्ये त्या देवतांचं किंवा त्या तीर्थक्षेत्राचं महिमान गायलं, पण ते असं भेटलेलं नव्हतं. कसं, उदंड पाहिले उदंड ऐकिले आणि उदंड वर्णिले. म्हणजे जे साधू संतांना अपेक्षित होतं, जे पंढरपूर, जे जे जेव्हा नव्हते काही तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि त्याचा अनुभव तुकाराम महाराजांना आला आणि तोच अनुभव आपण आज सगळी मंडळी इथं घेतात. म्हणजे बघा, आज आपला अमृत अनुभवाचा विषय चाललेला आहे. जे आजचं आपलं चिंतन कशामध्ये चाललंय, अमृत अनुभवात चाललंय, त्या रीतीला आपण आता गेलं पाहिजे. त्या म्हणजे तुकाराम महाराजांना जसा अनुभव आला त्या रीतीला गेलो तर आपला परमार्थ कसा होणार आहे, सुखकर होणार आहे, आनंदमय होणार आहे. ह्याच्यासाठी जसा त्या बाबाजी सद्गुरूंचा अनुग्रह भेटल्यानंतर जी अवस्था तुकाराम महाराजांची आली की असं उदंड मी कधी ऐकलेलं नव्हतं, कधी पाहिलेलं नव्हतं किंवा ऐकलेलं नव्हतं की असं तीर्थक्षेत्र. आज जर बघायला गेलं तर सगळे ओक तिकडं पंढरपूरला गेलो. आपण मागच्या वेळी ज्यावेळी आपल्या चिखलीच्या दिंडीतून गेलो होतो त्यावेळी आपलं झालं की आम्ही येणार नाही तिकडे. का बरं, त्या पंढरपूरमध्ये काय सगळं आता घाणच चाललेलं. ज्या तीर्थक्षेत्र काय झालंय, अपघात क्षेत्र झालेलं.
आपण गेल्या वर्षी आता काशीला गेलो होतो, म्हणजे तीर्थक्षेत्राचा विषय आल्यानंतर आपण आता तीर्थक्षेत्र म्हणतो, आपलं श्रद्धास्थान म्हणून जातो. आज काय चाललंय तिथं? सगळा बाजारच मांडलेला आहे, तो विनियोग थांबलेला आहे. जे तो विनियोग तिथं थांबलेला आहे आणि बाजारच मांडलेला आहे. आपण दर्शनाला गेले, काय केला? पहिला पैसे द्या, पहिला पैसे घ्या आणि मग दर्शन घ्या. किंवा नाही दिलं तर त्या भक्ताला काय केलं जातं? कोंडलं जाते. जे हा रोकडा अनुभव आहे. आपण जे तुकाराम महाराजांना सुद्धा त्यावेळी तसा अनुभव आला की ज्यावेळी सद्गुरूंची भेट व्हायला होती, सद्गुरू जीवनात यायच्या आधीचे तीर्थक्षेत्राची त्यांनी जाऊन आले, त्यावेळी तसा अनुभव आलेला नव्हता. आज आपण इथं ह्या आवे ह्या क्षेत्रामध्ये घेतोय का? तर महात्म्यांनी सांगितले, तुम्ही जे उभारल ते काय आहे? नारायणाची गादी आहे. तुम्ही जिथं जाईल तिथं काय आहे? तीर्थक्षेत्र आहे. जे बोलल ते महावाक्य आहे. ह्याचे अनुभव ते आज ह्या अनुभव अभंगाच्या माध्यमातून आपण घेतोय. जे असं पंढरपूर किंवा असं तीर्थक्षेत्र निर्माण आमच्यासाठी केलं. जे तुकाराम महाराजांना जो अनुभव आला, आम्हा अनाथाकाराने, म्हणजे अशा ह्याच्यासाठी काय होते? ते अनाथ होते. अशा रीतीसाठी ते अनाथ होते. अशा तीर्थक्षेत्रासाठी ते काय होते? अनाथ होते. किंवा अशा सद्गुरूसाठी ते अनाथ होते. म्हणजे बघा, बारीक आणि चांगला जर विचार केला, सूक्ष्म विचार जर केला तर आपल्याला लक्षात येईल, जे तुकाराम महाराजांचा अनुभव आणि आपला अनुभव, आपल्याला अनुभव आणून देणारे कोण आहेत? गुरु साक्षात परब्रह्म. आणि तिथं पांडुरंग परमात्मा म्हणजे पंढरीत कोण आहे? गुरु साक्षात म्हणजे पुंडलिका बेटी परब्रह्म आहे. जे तिथं सुद्धा तोच आहे आणि इथं सुद्धा तोच आहे. म्हणजे श्रोत्यांच्या मनात चाललेला जो प्रश्न होता, तो वक्त्याला काय करायला लागतो? बोलायला. म्हणजे प्रत्येक साधकाच्या मनात चाललेली जे हुरहुर होती की मला असं तीर्थक्षेत्र भेटलं पाहिजे, अशी उदंड काय उदंड जे वर्णन केलेलं आहे, त्याचं गुणगान गायलेलं आहे. आज आपण तो सर्वांगाने त्याचा उपभोग घेतो. जे कानान मगाशी ताईने सांगितलं, बोलावं विठ्ठल, पहावं विठ्ठल, करावं विठ्ठल, जीवे बा. जे तो सर्वांगाने आपण त्याचा उपभोग घेतो. म्हणजे त्या परमात्म्याला वाटलं की माझा मी उपभोग घ्यावा. मगाशी सुद्धा झालं की मी सांगितलेलं मला उपभोग घ्यायसाठी मी काय करालोय? तुम्हाला उभा करायला. जे प्रवचन सेवा असू दे, कीर्तन सेवा असू दे, किंवा ते वृक्ष संवर्धन असू दे, किंवा गोपालन असू दे, हा काय मी माझा उपभोग घेण्यासाठी काय करतो? ही स्वरूपाची रचना करून मी इथं येतो. म्हणजे आज जो आनंद हे विश्वात्मके देवे विश्वाला द्यायला लागल्यात, विश्व कल्याणाच्या कार्यासाठी जे महात्म्याने आपल्याला लावले, हे कशासाठी? की त्या भगवंताला वाटलं की मी असा असा माझा उपभोग घ्यावा. आणि तो उपभोग घेण्यासाठी असं काय केलं? त्याने पंढरपूर निर्माण केलं, किंवा असं तीर्थक्षेत्र निर्माण केलं. जे उदंड त्याचं वर्णन आपण शब्दात करू, म्हणजे सांगितलं त्याला शब्दात त्याची गणना करता येत नाही. काय भावात तिथं तो म्हणजे सगळ्याच्या पलीकडचा आहे. जे त्याचं गुणात आपण वर्णन करता येत नाही. तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्यासाठी सगुण साकार होऊन कोणाच्या रूपाने आला? त्या सद्गुरूंच्या रूपाने आपल्या इथं आता प्रत्यक्ष तो आमच्यावर बोलतोय, खातोय, चालतोय. जे तो अनुभव तुकाराम महाराजांना जसा आला तसाच आपण अनुभव इथं प्रत्यक्ष घेत आहोत. जे साक्षात्वाने आपण ते पुराणात बघायची गरज नाही आहे. जे ते घडा लागले, घडलेलं आहे आणि आता सुद्धा घडत आहे. जे संत त्रिकालावादी ज्ञानी असतात, म्हणजे स्वरूपाच्या रचनेच्या वेळी कधी काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे त्यांना माहित आहे. आणि याच्यासाठी ही रचना केलेली आहे. जे तुकाराम महाराजांचा अनुभव किंवा साधू संतांचा अनुभव, तो आज आपला सुद्धा तोच अनुभव झाला आणि प्रत्यक्ष आपण घेत आहोत. हे वस्तुस्थिती आहे, याला आपण नाकारू शकत नाही आहे. मग त्यासाठी आता आपल्याला त्या पंढरपूरला जाण्याची गरज नाही. म्हणजे एक आपण प्रश्न म्हणजे गाठी सोडवायचे, जे गाठी सोडवायचे नाहीत आपल्याला. ही गाठ आता एक सुटलेली आहे. जे कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही, कारण महात्म्याने आपल्यालाच देव केले. भाऊ कोण? तू आहेस
श्रीपाद बाबा म्हणायचे, भाऊ तू तेच आहेस, तू निज वस्तू तूच तेच आहेस. म्हणजे ते देवत्व, जे रामाला देवत्व कुणी आणलं? वशिष्ठ ऋषीने. आज आपण ह्या जीवाचं परिवर्तन शिवात कुणामुळे करायला लागलोय? त्या सद्गुरूंच्या. अशा महात्म्यांच्यामुळे आपलं काय झालं? माता ही काय झालं? सगळी जिथं देव आहे ते काय? तीर्थक्षेत्र आहे ना. देव आहे ते तीर्थक्षेत्र आहे. बोलत राहा, नाहीतर कीर्तन एकटेच. महात्म्याने आपल्याला काय केलं? देव करून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही कोण झाला? तीर्थक्षेत्र झाला ना. बघा आता विषय आपला अमृत अनुभवाचा आहे. जे तीर्थक्षेत्र म्हणजे तुमच्या मुखातून जे महावाक्य बोलल ते महावाक्य. जे तुळशीला पाणी घातल्यानंतर तुळस गबगबीत होते आणि त्याचं जे ऑक्सिजन 24 तास बाहेर देत असतं, तसं महात्म्याने आपल्याला आता केलेलं आहे की आता तुम्हाला तीर्थक्षेत्र बनवलेलं आहे. भाऊ तुम्हीच देव आहात. मग देवाचं काय आहे? जे गुण दैविक गुण आहेत त्याचा आपण काय केला पाहिजे? वापर करून काय करायचं? आपल्यात ते अंगीकार करायचा. म्हणजे एखादा तुम्हाला जर गाठ पडला तर त्याला तुमच्यासारखं केलं पाहिजे. आपणासारखी करते. म्हणजे देवाकडे जो गुण आहे, षडगुण ऐश्वर्य आहे, तो जे आपल्यातलं जे अवगुण आहेत ते अवगुण त्या महात्म्याने ह्या अनुग्रहाच्या प्रबोधाच्या माध्यमातून किंवा विचाराच्या माध्यमातून ते काय केलेले आहे? काढून घेतलेले आहे. म्हणजे आपण जे जीवदशेला होतो, जे जीवदशा आपली घालून काय केलेला आहे? आपल्याला शिवदशेला लावलेला किंवा देहभाव घालवून आपल्याला आत्मभाव किंवा त्या आत्मभावावरती काय केलेलं आहे? आरूढ केलेलं. म्हणजे याच्यासाठी काय केलेलं आहे? एवढा खटाटो. जे तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्रमय. जे त्या ऐकलं होतं त्यानं, तुकाराम महाराजांनी ऐकलं होतं, प्रत्यक्ष अनुभव घेतला. कधी? सद्गुरूची भेट झाल्यानंतर. अभंगाचं पहिले उदंड पाहिले हा उदंड ऐकिले, उदंड पाहिले हा उदंड ऐकिले. पंढरपूरला गेल्यानंतर काय तिथं चंद्रभागा आहे. आज आपण एकादशीचं पर्व काळ त्या चंद्रभागेमध्ये स्नान. जे आयशी चंद्रभागा आयसा भीमातीर आयसा विटेवरी देव सांगा. जे आपण आता सकाळी
हा हा म्हणजे आईशी नाही, म्हणजे बघा त्यांना ते माहित होतं आईशी नाही. जे तुकाराम महाराजांनी जे गंगा स्नान केलं हा पण आईशी नाही, चंद्रभागा आहे. जे गंगा स्नान केलं, जे चंद्रभागेचं किंवा ते गंगा स्नान कसं केलं, कुठं केलं, काय केलं, जे जे आईशी चंद्रभागा नाही का. आपण आता ज्यावेळी तीर्थक्षेत्राला जातो त्यावेळी काय करतो, आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर आपली जी काय असेल ती मळ जाते. गेली काय मळ, गेली काय मळ. जे आपण जी मळ, जे आता एक बाबांनी त्यासाठी उदाहरण देतं, जे कापड घाण होते त्याला 2 येणं धुवायला लागतं. जे एक पाण्यात धुवायचं आणि एक अग्नीत धुवायचं. जे पाण्यात ज्या धुतलं की परत आणि ते घाण होऊ शकते, आणि अग्नीने हे केलं तर जळल्यानंतर त्याचं अस्तित्वच नाहीच होते नाही. जे कापड घाण होतंय तसं हे कापड आहे, हे वस्त्र आहे. जे देह काय आहे एक वस्त्र आहे, आणि तो चंद्रभागेमध्ये काय केलं आपण, धुतला. पण आणि काय होणार आहे, ते मलिन होणार आहे. ज्या प्रापंचिक विचारानं ते काय होणार आहे, परत मलिन होणार आहे. आणि परत आणि काय करायला लागणार आपल्याला, आणि परत आंघोळ करायचा. मग असं किती वेळा जायचं आंघोळ करायला तीर्थाला. तीर्थाला एकदा यायचं वेळ का सोपं आहे काय. जे मनुष्य जन्मात येऊन या तीर्थाला यायचं सोपं आहे का एवढं. आता एक वेळचं जरी पंढरपूरला किंवा या आव्याच्या वैष्णव मेळाव्याला यायचं म्हटलं तर काय नाकील न व्हायला, आणि मनुष्य जन्मातून परत यायचं आणि आंघोळ करायची ह्या तीर्थामध्ये येऊन आणि स्वच्छ व्हायचं. होणार आहे काय. तर महात्मे काय म्हणतात, मी आहे तोपर्यंत आंघोळ करून घ्या. सांगणारा आहे, आंघोळ घालणारा आहे, आपल्या बरोबर आहे, तोपर्यंत हे निर्मळ करून घ्या, स्वच्छ करून घ्या. जे आईशी चंद्रभागा तिथं नाही. तुकाराम महाराजांना जे अनुभव आले, मग आता कुठली चंद्रभागा, कुठली भीमातीर. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, तनु देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. जे जी चंद्रभागा कुठली तर आपल्या धर्म अधर्म प्रकरणामध्ये सांगितलंय की स्वरूपाची जी चंद्रभागा आहे, त्या स्वरूपाच्या चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यानंतरच काय होणार आहे, ही मलिनता जाणार. आणि चंद्रभागेला तीर्थक स्नान किंवा त्याचं तेजोमय कुणामुळे आलं, त्या सद्गुरूंच्या मुळे आलं. जे त्यामध्ये सांगितले की जे तीर्थाला आंघोळ केल्यामुळे काय होतंय, बाहेरचा मळ धुतला जातोय, आणि सत्कर्मानं काय होतंय, आंतरिक मळ धुतला जातो. जे आंतरिक मळ जर घालवाय झाला तर आपल्याला त्या महात्म्याच्या मार्गदर्शनाखाली काय केलं पाहिजे, सत्कर्म आपल्याकडून घडली पाहिजे. वेळोवेळा अशी सत्कर्म घडली तरच काय होणार आहे, आंतरिक मळ आपला धुतला जाणार आहे. आणि ती चंद्रभागा सुद्धा स्वरूपाची असली तरच ते होणार आहे. नाहीतर मग अन्यथा काय प्रत्येक वेळेस जाऊन डुबक्या म्हणा. तर पंढरपूरला त्या चंद्रभागेच्या काठावर बसलेले आहेत, त्यांचं काय झालं, काय झालं, काय उद्धार नाही होणार आहे. तर अशा महात्म्याला जर शरण गेलो, असा जर विनियोग समजून घेतला, अशी रीत जर असले तरच काय होणार, आपलं हे मलिनता जाणार आहे. मी माझं हे जे मलिनता आल्या माझ्यामुळे होतंय, मी करतोय, ही जी मलिनता गेल्याशिवाय आपण शुद्ध होणार नाही. भाऊ हे कोणामुळे चाललंय, चाले हे शरीर कोणाची असत, चाले हे शरीर कोणाची असत, चाले हे शरीर कोणाची असत, चाले शरीर कोणाची असत, चाले शरीर कोणाची असत. कोणा बोलाची तो हरी, कोणा बोलाची तो हरी, कोणा बोलाची तो हरी. जे आज आपल्याला हे महात्मे भेटले म्हणून आपल्याला समजा लागले की हे चाललंय कुणामुळे चालले, हा वैष्णव मेळावा कुणावर चाललेला आहे, हे कुणाबरोबर बोलायला लागलोय, हे कशामुळे चालले आपल्याला समजलं. किंवा ते महात्मे समजून देणारे आपल्या बरोबर आहेत, भेटले म्हणून चालले.
जे श्रीपाद बाबा सारखे महात्मे आपल्याला भेटले, राजदो बाबा सारखे महाराष्ट्र भेटले, म्हणून आपल्याला ते समजायला लागले की कुठली चंद्रभागा आणि कुठल्या चंद्रभागेत जाऊन स्नान केलं पाहिजे. आयशी चंद्रभागा हित आहे, तिथं नाही. आयशी म्हटल्यावर कैशी प्रश्न येतोय ना, जे आशी चंद्रभागा. आयशी म्हटले की कैशी उलट अर्थ रे. चांगलं म्हटलं की त्याच्या विरोधात ते वाईट. जे रात्र म्हटले की दिवस, प्रश्न पडतोय ना, त्याच्यात उलट आहे. तसं आयशी म्हटले की कैशी तर आशी. ती जे चंद्रभागा आहे ती त्यात आपलं उद्धार होणार. ते प्रतिज्ञात्मक केलेलं आहे. त्यावेळी होतं, साधू संत येत होते, तिथं ती क्रिया होत होती, तो विनियोग होत होता, ती रीत बरोबर आहे. पण पुरोगामी झाला आता आपल्याला पुरोगामीच्या पुढे जायचं. पुरोगामीच्या पुढे काय आपलं प्रतिकात्मक, जे आपला आता विचार कसा आहे, अमृत अनुभवाचा आहे, म्हणजे प्रतिकात्मक आहे. जे ते आपल्याला विचार घेऊन जाताना आपल्याला कशाचं म्हणजे शाळेत ज्यावेळी गुरुभक्त असा असतो त्याला शास्त्राचं बंधन लागत नाही. ज्यावेळी गुरुभक्तीला लागतो किंवा ज्या अशा झाडांची सेवा करतोय, वृक्ष संवर्धन करतोय, गो संवर्धन करतोय, त्यावेळेस शास्त्र त्याला बाधा करत नाही. किंवा जे पारंपरिक जे रूढी परंपरा आहेत त्याला बाधक नसतात. जे आपल्याला का बदललं नाही आहे, जे जग चाललंय तिकडा, जग तेरे पीछे, दुनिया तेरे पीछे, लेकिन मैं तेरे पीछे. जी ही रीत आपल्याला त्या महात्म्याने अनुभवाला आणून दिलेली आहे. असा महात्मा जे महात्मे जाणून केलेलं आहे, म्हणून जाणतेने गुरु बसले. जे आपण काय जाणून बसलेलो नव्हतो गुरुला, सद्गुरूंना ज्यावेळी आपण चरण गेलो, आपली भेट झाली, त्यावेळी आपण त्यांना जाणून भेटलेलो नव्हतो. पण आता तरी जाण अद्यापीनं कळे, आता तरी उघडा डोळे अद्यापीनं, जे आता हे डोळसपणे आपण आता केलं पाहिजे. जे आता जो परमार्थ आपला इथपर्यंत का आपल्याला अमृत अनुभवाचा का अनुभव येतोय, तर आपल्याला कृतीचा परमार्थ केलेला आहे. महात्म्याने कृती स्वतः केली आणि आपल्याला स्वतः त्या कृतीला लावले, कार्याला लावलेला आहे. बाकीचं बाहेर काय चालू आहे, नुसता सांगासांगीचा प्रमाण चालू आहे. म्हणजे तुका म्हणे, नामा म्हणे, आता स्वतः अनुभव घ्या. तुझं काय म्हणणं आहे? आज जे कीर्तन चालू आहे कसं चालू आहे, अनुभवातनं चालू आहे. जे तुकाराम महाराजांना अनुभव आला, आयशी चंद्रभागा, तुका म्हणेचा कोणी सांगे, वचनात आहे. जे त्याचा आपण अनुभव घेत आहोत. साखर नुसता बाह्य अंगाने सांगितलेली नाही, ती चाकायला दिलेली आहे. जे साखर आपल्या त्या परमार्थाची गोडी, त्या भगवंताची गोडी, त्या नामाची गोडी कधी आली, आपण चाका लागलो. त्याने ज्या सांगितल्या रीतीने चाललोय, त्यामुळे हा असा अनुभव व्हायला लागला. जे हा पंढरपुरात नाही आहे, त्या तीर्थक्षेत्रात नाही आता तो अनुभव. जे असं उदंड म्हणजे ते पाहिलं, ऐकलं, वर्णन केलं, पण असं नाही आहे, किंवा अशी चंद्रभागा नाही आहे, किंवा असं भीमातीर नाही. हे आता बसलं, हे भीमातीरच आहे, हे वाळवंटच आहे. आणि ह्या वाळवंटात ह्या वैष्णव नाचा, त्या नामाचा किंवा त्या भगवत भावाचा काय आहे, भगवत भाव डोक्यात घेऊन हे सर्व वैष्णव काय करायला, नाचायला. जे आनंदानं ते उडी घ्यायला लागल्यात ह्या भीमातीरावर. जे हे भीमातीरच आहे. म्हणजे बघा
आपण चांगला आणि बारीक विचार जर केला, आपण कर्माचा संबंध जर जाणून घेतला, तर हे भीमा तीरच आपल्यासाठी काय केले, निर्माण केले. जे असं भीमा तीर तिथं नाही आहे, जे आशी चंद्रभागा असं भीमा तीर तिथं नाही. कारण का, स्वरूपाचा अध्ययन घडणारा सत्संग इथंच भेटायला लागलाय. जे स्वरूपाचा अध्ययन घडून देणारे महात्मे इथंच आहे. जिथे कोण आहे, गुरु साक्षात परब्रह्म. जे परब्रह्माने काय केले आपल्यासाठी, गुरुच्या रूपात. जे प्रेतांचा आपण होता ने, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, हे प्रेम भाव, असा प्रेम भाव त्यांनी इथं आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. जे तो तुकाराम महाराजांना अनुभव आला, जे माझ्यासाठी काय केले, जे महात्म्याने आपल्याला काय दिलंय, आपल्याला काय दिलंय हे जर आपल्याला समजलं, तर आणि जरा ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दुधात साखर, जे आणि जरा म्हणजे ज्या परमार्थाच्या गतीने आपल्याला जायचं आहे, जे महात्मा परम गतीने न्यायला लागल्या, त्यासाठी त्यांच्यावर विश्वास असणं आपलं गरजेचं आहे. जे महात्म्यांचं भांडवल आहे ना, ते जे श्रद्धा, निष्ठा, विश्वास, हे महात्म्यांचं भांडवल आहे, हे सद्गुरूंचं भांडवल आहे. आणि हे टिकवणं आपलं काय आहे, साधकाचं आद्य कर्तव्य. जे त्यांनी जे सांगितलं, एखादी गोष्ट सांगितली, म्हणजे आता जे गोपालनाचा आपल्याला वसा दिलेला आहे, वारसा, जे गोपालनाचं बाबांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने गीता सांगण्याच्या आधी काय केलं होतं, गोपालन केलं होतं. आज आपल्याला हा अमृत अनुभव का समजा लागला, तर त्या गोपालनाच्या सेवा केल्याचा हा परिणाम आहे. जी ती गाय आपल्याला काय ठेवून घेत नाही, जिथे भगवंताने ओळखलं की आता हे कशासाठी केलं पाहिजे, हे काय केलं पाहिजे, ती गीता सुद्धा आता आपल्यावर, जे ज्ञानेश्वरी गीता आपल्यावर काय झाले, प्रसन्न झाले. विश्वात्मके देव मध्ये आले, इथं गीता आणि ज्ञानेश्वरीने आपला स्वीकार केलेला आहे. जे त्यांना आपला स्वीकार केला, म्हणजे गीता ज्ञानेश्वरी मुडातला मूड असू दे, पाप्यातला पापी असू दे, त्याचा अंगीकार करते. जे ज्ञानेश्वरी गीता आणि महात्मे एकच आहेत. जे महात्म्याने समाजाने ज्याला वाईट टाकलेलं आहे, अशाचा स्वीकार केलेला आहे. बघा, चांगला विचार केला तर घरात एकमेकांचं पटत नाही, घेतात काय, पण हे एवढी कुठून कुठून आलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या गुणाचे हे आम्हाला माहित नाही, पण त्यांना माहित आहे. ओढाळ गाई आहेत या सगळ्या, आणि या ओढाळ गाई काय केल्या, इथं या चंद्रभागेच्या याच्या आणलेल्या, म्हणजे या भीमा तीरावरती आणलेले आहेत चरायसाठी. आणि यांचं काय खाणं आहे, हा कुठल्या त्या उकळच्या गाय आहेत ने, यांना साधं सुद्धा खाल सांगितलं नाही, खावत काय झालं त्या जर बाहेर यातनं पडलं, तर त्या किशोरचं उदाहरण सांगितलं की रानातल्या गायीचं त्या काय अवस्था झाली, जी ती कळपातनं बाहेर पडली असेल किंवा एकटे असेल, पण त्यावेळी असं लचकत तोडणारे बाहेर रानटी कुत्रे आहेत, त्यांना असंच काहीतरी लागतंय. आपण जर ह्या सोडून जर तीर्थयात्रेला गेलो, तर नक्कीच तिथे तो बसलेला आहे टपून. जे काल कोणी सांगितलं, म्हणजे खाली नागोबा, पाठीमो वाघोबा आणि वर दांगिरी म्हणून सांगितलं, असे बसलेले आहेत बहुतेने सगळे आपल्या बरोबर असतात. जे ज्यावेळी जीवाला जन्माला घातल्यानंतर पाठीमध्ये दारीत सोडलेलं असते किंवा त्या काळाला सोडलेलं असते, हे सगळे आपल्या भोवतीच आहेत. हा, आणि जर आपण ह्या विचारातून क्वांटम कनेक्ट मधून जर बाजूला जाऊ, तर नक्कीच घालणार आहे. जे त्या गुरुत्वाकर्षणाच्या जर बाहेर त्या ह्याच्यातून कक्षेतून जाऊ आपण व्हायला, तर आपल्या काय होणार आहे, ठिकऱ्या ठिकऱ्याच होणार आहे. जे ते विक्रम लँडरचं सुद्धा सांगितलं होतं, जे क्वांटॅट आणि कनेक्ट, जे तो काय झाला, आपल्या कक्षेतून बाहेर गेला, जे संपर्क क्षेत्राच्या बाहेर. माता झेंडेताई पण म्हणतात नाही, नेटवर्क नाही, बरंच फोन हँग व्हायला लागल्या. हे आता ही सूचना आहे, 2-3 तरी गावतात रोज, जे प्रत्येकाला म्हणजे ह्या चेष्टेचा विषय नाही, जे सिरियसली प्रत्येकाने घेतलं पाहिजे, जे आपल्याला लावून घेतलं पाहिजे. जे कुणालाच निमित्त करून महात्मे काय करतात, जे ती की दाबतात, कळे दाबतात नाही. जे ह्याला दाबलं तर हे जर सण करणार आहे, हो, दुसऱ्याला दाबलं तर हे काय सण करणार नाही. हे काय होणार, मग काल सांगितलं काय, हे
असं का मला बोलत्यात, असंच का करत्यात, जरा झापलं की काय होतंय, मग असं असतंय काय, झालेलं आहे म्हणजे घटना घडलेल्या आहे त्या अशा. जे भजन चुकलं तर काय होते, एकदा दोनदा चुकलं तर काय होतंय, काय होतंय म्हणजे ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जी राटी आहे तीच बंद पडणार. जे आपला विषय चालला होता म्हणजे त्या भगवंतानी गायी पालन केल्या म्हणून ती गीता त्यांच्या सम्मुखानं त्या अर्जुनाला सांगण्यात आली. जे तसं आज सुद्धा बाबांनी त्या गायींचा सेवा निस्वार्थपणे, जे मला काय मिळालेलं नाही असं नाही आणि मला काय मिळवायचं आहे असं पण काय, पण मी माझ्या कार्यात रत आहे. जे कार्यात रत राहणं हे काय आहे, त्याचा स्वभाव आहे आणि एक कार्य करून दाखवणं हा त्याचा काय आहे, ते गुण आहे. आणि त्या गुणाचा आपण काय करायचा आहे, अंगीकार करायचा आहे. जे साधक गुण आपण ज्यावेळी घेतो, दास विठोबाचे म्हणतो, दास श्रीपादाचे म्हणतो, हे दास पुरुषोत्तमाचे म्हणतो, त्यावेळी आपलं आद्य कर्तव्य आहे की त्या सांगितलेल्या रीतीप्रमाणे गेलं पाहिजे. जो दिलेला संदेश आहे किंवा एक निरोप येतोय, झाडं लावायचे आहेत, गोड संवर्धन करायचं आहे किंवा कुठं जाय का तीर्थाटन करायचंय किंवा आपल्याला जे आता वैष्णव मेळा करायचे तिथं आपण हजर राहणं हे आपलं कर्तव्य. जे जर असं असलं तरच काय होणार आहे, जसं गोबी वाळवंटाचा तो शांबालीचा दृष्टांत आलाय, बाबांनी सांगितलाय, तसं हे काय आता गोबी वाळवंट हे भीमा तीर बनलेलं आहे. म्हणजे आपण जाऊ तिथं काय आहे, तीर्थक्षेत्र, आपण उभा राहिलो ते काय आहे, नारायणाची गादी आहे आणि बसू ते व्यासपीठ आहे. जे एवढं सामर्थ्य त्या महात्म्याने ज्ञानदेवने निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण, म्हणजे तो जे विनियोग दिलेला आहे त्या विनियोगाचा काय करायचा आपण, म्हणजे आपण काय इथं मेन कोण आहे, श्रीपाद बाबा हे मेन. मध्ये गेलं तर काय होणार आहे, त्या पंढरपूरची मंडळी सांगतात की एकदा दिंडी येऊन गेली, यात्रा फुटली की महिनाभर आम्ही गाव सोडतो. म्हणजे आम्ही काय केलं, दुःखच दिलं ना एखाद्याला, जी यातना दिला, त्रासच दिला ने, पीडा दिली. बघा कुठं कुठं घुसतंय ते नाम, महात्म्यांचं महावाक्य कुठंपर्यंत कसं घुसतंय. म्हणजे आपल्याला ते कार्य करायला होते, म्हणजे त्यावेळी घटना घडली आपली की आम्ही तुमच्याकडे येणार नाही, कारण हे आम्हाला हे निर्माण केलंय, आमच्यासाठी हे निर्माण केले, त्याला ते करायचं होतं, जे महाभारत घडवायचं होतं का, तर पुढे हे गीतेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी त्याला ते तसं करावं लागलं, करायचं होतं ते, आणि त्यांनी ते केलं. कशासाठी, हे आमच्यासाठी केलेलं आहे. आपण ते काय करतोय, घटनेची चर्चाच करत बसतो. बोधाकडे आपण जायला पाहिजे. ज्यावेळी आपण बोधाकडे जाऊ त्यावेळी त्याचे जे गुण आहे, म्हणजे त्याचं काय कलाकुसर आहे ते आपल्याला, म्हणजे माझे अजत्व जलमने, अक्रिया त्याचे कर्मे करणे, अविकार जाणे, म्हणजे त्याचा अविकार कसा आहे, क्रिया घडवतोय पण त्यातनं नामारेळा, जे करतोय पण आपण, पण नाम मात्र आपण बाजूला. जे घडल्या क्रिया कशासाठी, ही गीता तत्व प्रगट होण्यासाठी. जे महाभारताचं युद्ध थांबवता आलं नसतं का, जे दुर्योधनाचा 12 अहंकार चढवण्याचं कारण कोण केलं, भगवंतानेच केलं. जे प्रत्येकाला इथं भूमिका जे दिलेली आहे ती त्याने हुबहूब उठवलेली. जे प्रत्येक जण कोण आहे, तो महात्माच आहे. जे बरोबरीने दाखवलं की भगवंत काय करतात, प्रत्येकाची वस्त्र बदलत आहे. तसं आपण चंद्रभागेमध्ये अंग धुटलं, जे हे वस्त्र कोण बदलणार आपल्याला, ते महात्मे आपले बदलणार आहेत. ती चंद्रभागा, ती स्वरूपाची चंद्रभागा. तर म्हणजे ज्या भगवंताने तिथं वस्त्र बदलले, तसं इथं हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र निर्माण करून आपली सुद्धा वस्त्र बदलायचं चालू आहे. जे आपल्या मी माझं जी मलिनता आलेली आहे, जे वस्त्र आपल्याला अंगाला चिकटलेलं आहे, ते घालवण्याचं काम ते महात्मे त्या सत्कर्मामुळं, जे सत्कर्मामुळं अंतरीची मळ धुवून जाते आणि वरची मळ कशामुळं, ह्या अशा तीर्थक्षेत्राला गेल्यामुळं, त्या महात्म्यांच्या सानिध्यात असल्यामुळं वरची मळ जाते. जे बघा चांगला आणि बारीक जर विचार केला तर आपल्याला काय काय त्यांनी केलेलं आहे, आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. जे अशी चंद्रभागा आयसा भीमातीर आयसा विटेवरी देव सांगा कुठे, म्हणजे देव कसा उभा केलाय, कुठल्या विटेवरती उभा केलाय,
त्या वैराग्याच्या विटेवरती त्या पांडुरंग परमात्म्याला जे वैराग्याची वीट जी दिलेली आहे आपल्याला, त्या वैराग्याच्या विटेवरती त्या पांडुरंग परमात्म्याला त्या सद्गुरूला विराजमान केले आणि असा अनुभव तो तुकाराम महाराजांना आला. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, 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 ऐसा विटमारी देव कोठे, ऐसा विटमारी देव कोठे, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, 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 ऐसा विटमारी देव कोठे, ऐसा विटमारी देव कोठे, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. जे तिसऱ्या चरणामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आयसे संत जन आयसे हरिदास, आयसा नामघोष. जे असं संत ज्यावेळी तुकारामांच्या जीवनामध्ये आले, तुकाराम महाराजांच्या, आज आपल्या जीवनामध्ये श्रीपाद आबा आल्यानंतर काय काय परिवर्तन घडलेलं आहे. जे महात्मे आपल्या जीवनात आल्यानंतर, म्हणजे मागास दांगडेताईंनी सांगितलं की वसंत ऋतू आल्याशिवाय काय उपयोग नाही. जे जंगल हाय, पण त्या वसंत ऋतू आल्याशिवाय जे पालवी नाही, फुलं नाहीत, फळ नाही. जे डोंगर नुसता कोरडा डोंगर उपयोगाचा नाही. जे कोरडा डोंगर असं उपयोग नाही, तसं आपल्या जीवनामध्ये संत महात्मे आल्याशिवाय काय उपयोग नाही. जे सद्गुरू आल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये मग कसे आयसे, इथं दोन आणि प्रत आलं. जे तुकाराम महाराजांना आवली संत पण माहित होते आणि माऊली संत पण माहित. म्हणजे ज्या अनादिकालचं परब्रह्म तत्व ज्यांच्याकडे आहे ती माऊली संत. आणि आवली संत काय आता चालल्यात. आता ते परवा उत्तर प्रदेश मध्ये घडलं, हाथरस मध्ये. जे बघा आपल्या समोर घडायला गेलेल्या घटना आहेत. हाथरस मध्ये जे घटना घडले, जे 130 140 150 अनुयायी, आवली पण नाही, माऊली पण नाही, जे भामटे, जे आज अनुभवाला आणलेले बघा. जे बघा नीट, उघडा डोळ्याने बघा नीट. जे डोळे उघडून चिंतन करा. उघड्या डोळ्याचं चिंतन म्हणजे काय, हे जे जे भामटे आज तिथे कलियुगात घरोघरी म्हणजे घरोघरी भेटणार गुरु. जे असे भामटे स्वतः बुडालेले, दुसऱ्याला बुडवणारे आणि बुडलेले. जे बघा चांगला आणि बारीक जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे हाथरस मध्ये घटना घडली. त्या अनुयायी त्या संत चरण रज घेण्यासाठी त्यांची धावपळ चालू झाली. त्या गुरुचे रजकण घेण्यासाठी धावपळ उडाली, चेंगराचेंगराई झाली. आणि तिथून बाबा काय, ते अशी घटना घडल्यावर ते बाबा काय झाला, पळून गेला. जे कुठं गेला ते काय समजेना. म्हणजे आणि साधू संतांनी काय सांगितलं, आम्हाला हाताला धरून चालल्या.
शिकविती जागविती मद निरंतर जागवती शिकविती आणि सांभाळ करते. त्यांना काय म्हटले? आईचे संत. जे संत बघा कसे आम्हाला जागा करायला, भाऊ तू कोण आहेस, तुला काय करायचं आहे, आणि येऊन इथं जायचं आहे कुठं, म्हणजे इथं जागा करायला लागल्या, शिकवा लागल्या. काय शिकवा लागल्यात? भाऊ तुला काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, समाजात राहताना काय केलं पाहिजे, आपल्याला आपण समाजाचं काय देणं आहे हे शिकवा लागल्यात आणि सांभाळा लागले. जे आपल्याला इथं सांभाळणं पण चालू आहे, एकाच वेळी तिन्ही क्रिया चालू आहेत, जागवा लागल्यात प्रत्येक क्षणाला क्षणाला. ते श्रीपादबाबांनी आपल्यासाठी काय बघा संत, आणि ते संत काय आहे, ते जो बामटा त्याने काय केलंय, प्रत्येक गावामध्ये मठ आहेत, कोटी कोटी रुपयाचे मठ बांधलेले आहेत. मग संत असतील काय? संत नाहीत, पण दिखावा चालू आहे. म्हणजे कैसे हे आंधळे जण विसरून गेले, जे देवच काय गुरु आहे, गुरु साक्षात परब्रह्म. जे आज त्यांनी काय म्हणले, त्या म्हणजे सद्गुरूचं कातड पांघरलेल्या माणसाला काय म्हणाले? देव म्हणाले. सद्गुरूचं कातड पांघरलेले जे सांगितले, कोणी कोणी वाघाचं कातड पांघरले मनुष्य म्हणून, कोणी वाघाचं पोल्याचं, जे ही कातडी पांघरलेले कोण आहे ते लांडगी कुत्री, ही जे मनुष्य रूपात, तसं त्यानं काय केलंय, सद्गुरूचं कातड पांघरलं. जे आहे कोण? भामटाच, हा लांडग्याच आहे. त्यानं काय केलंय, ते सद्गुरूचं रूप पांघरले. जे बघा, आणि आशांच्या काय पाठीमाग जर गेलो, म्हणून तीर्थक्षेत्र सुद्धा काय झाल्या धोक्याचे सांगितले. म्हणजे इथून जर बाहेर पडला, गुबगुबीत तयार केले ने खायला घालून, तर इथनं बाहेर पडला तर अशी बरीच त्यांना पाहिजे, जे मलईदार हे पाहिजेत वस्तू अशा, जे ह्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला चांगला विचार केला पाहिजे, सूक्ष्म विचार केला पाहिजे, कर्माचा संबंध जाणून घेतला पाहिजे, आणि विषय प्रयोजन समजून घेतलं पाहिजे. जे श्रीपादबाबांनी असे संत, म्हणजे त्यावेळी बाबांनी आपल्यासाठी 4 अंकाची पगाराची नोकरी सोडली. जी मुलं लहान होती, अन्न अन्न म्हणत होती, माईने काय केले, आपल्यासाठी भांडी धुणे पापड वेळला आमच्यासाठी. जे बघा संत, आयशे संत, आपल्या देहाची तिने काळजी घेतली नाही. जे माझ्यासाठी एवढे साधक तो तिथून आलाय, तर मला गेलंच पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराजांचा जसा अनुभव आलाय, मला ताप आलाय, पण कीर्तन करायला बोलवायसाठी आल्या, तर तिथंच तिने काय केलं, ते घोंगडं झाडलं आणि कीर्तनाला गेले. तसं श्रीपादबाबांना जुलाब लागले होते, उलट्या होत होत्या, पण बाबा थांबले नाही. त्यांना काय म्हणले, आयसे संत. जे आयसे संत म्हणजे आपल्या समोर घडा लागले, आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला यायला लागले. आपण आता भूतकाळात जायची गरज नाही, प्रत्यक्ष खाऊ लागेल, म्हणजे प्रत्यक्ष इथं आपल्या समोर घडा लागले, घडवून दाखवले. म्हणजे बाबांनी त्यावेळी म्हणजे जुलाब व्हायला लागल्यात, पावसाचा दिवस आहे, गाडी सुद्धा जात नव्हती, पण चालत चालत जाऊन तो विषय प्रयोजन तिथं त्या साधकांना, जे आईची कळवळ्याची जाती तरी लाभावी प्रीती, जे हे बुडते हे जन न देखवी डोळा म्हणून कळवळा येत असे. जे हे जन बुडा लागले, या मनुष्य जन्मात येऊन तरलं पाहिजे, तरायसाठी आहे, तर इथं या विषयाच्या पाठीमा लागून हे बुडा लागले, आणि यांचा उद्धार होण्यासाठी मला गेलंच पाहिजे तिथं. आणि त्यावेळी श्रीपादबाबा गेले, वाट चुकली, त्या वाघांना रस्ता दाखवले. जे आपल्या जीवनात असे महात्मे, म्हणजे जे तुम्ही संत बाय माप हे का हाय, सद्गुरूंचं म्हणजे चरित्राच हा कर्तृत्व स्तवन होणार आहे. आणि भगवत भाव किंवा बाकीचे जे ग्रंथ आहेत, काय स्वरूप स्तवन होणारा हे ग्रंथ आहे. जे आपल्याला क्रिया करून दाखवले आणि स्वरूपाचं पण लीला करून दाखवलेले आहे. बघा, आपण जर बारीकांनी चांगला जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल, जे त्या माईने सुद्धा आपल्यासाठी किती हे केले. म्हणजे बाबांचा परमार्थ चालावा म्हणून, जी ही बाबांचा गाडा असाच चालावा म्हणून त्या माईने कधी तक्रार केलेली नाही. म्हणजे लहान मुलं आहेत, घर बांधायला चालू आहे, किंवा त्यांना अन्न नाही, पण त्या माईने कधी तक्रार केलेली नाही. बघा, श्रीपादबाबांचं जर आपलं जर उदाहरण आपण ऐकतोय, बघतोय, आपण काय घ्यायचं आहे त्यातून. आणि आपल्याला जर असं काहीतरी झालं तर, बाबाने काहीतरी मागितलं तर,
जे आपण त्यांचं गुण गौरव करताना ते आपल्यात अंगीकार आलं पाहिजे. ज्याच्यासाठी जे बाबांनी भजनाचं दिलेलं आहे किंवा आज सकाळी ते उपाय लावली होती. आपले झाली स्वरूप नाता या हो ममंतरी सोहम घोषचे घुमत रहावा मानस गाभारी माझे माझे लोक पाहू दे तुझे तुझे होऊ दे कोणासे मी तो मी सहज कळू दे प्रसन्नतेची प्रभास दोदित चळकू या वदनावरी सोहम दोषचे घुमत रहावा मानस गावानी सुमने सुमने अर्पित व्हावी कृपा करा सत्वरी सोहम घोषची घुमत रहावा मानस गावानी म्हणजे आपल्याला त्या सद्गुरून बघा सकाळी ज्यावेळी ब्रह्ममुहूर्ताचं भजन असतंय त्यावेळी काय केलंय त्या अभ्यासाचा त्या भजनाचा छंद ह्या जीवाला लावलेला जे त्या सद्गुरुनाथाचा ओंकार स्वरूप चित्त स्वरूप जे सद्गुरू आहे जे ओम ओम श्रीपाद नमो नमो म्हणजे जे निर्गुण निराकार श्रीपाद बाबा आहे जे श्रीपाद बाबा त्यांना काय आहे माझा नमस्कार. जे श्रीपाद या नावानं तुला काय करतो मी नतमस्तक नम नम म्हणजे ओम श्रीपाद नमो नमो श्रीपाद नमो नमो जय जय श्रीपाद नमो नमो म्हणजे त्या सद्गुरु श्रीपाद बाबा तुझा काय असो जय जयकार असो किंवा सद्गुरु श्रीपाद नमो नमो म्हणजे तू सद्गुरु म्हणून निर्गुण निराकार माझ्या जीवनात आलास म्हणून तुझा काय जय जयकार. म्हणजे सकाळच्या वेळी जे प्रभात समय जे भजन घडलेलं आहे बाबांचे आपल्याला उपाय लावली किंवा ते सद्गुरु स्तवन आपल्यामध्ये उतरवलं बघा की जे त्या मी आणि माझे लोप पाहू दे तुझे तुझे होऊ दे कोण असे मी तो मी सहज जे तू कोण आहेस भाऊ श्रीपादांचं वाक्य आहे भाऊ तू कोण आहेस आणि ते काय कळते तुला सहज सहज म्हणजे त्या चिवूच्या घासानं माऊच्या घासानं काय आपल्याला भरवायचं. जे वडील आपल्याला ज्यावेळी बाळाला भरवत असतात जे आपल्या ताटात घालून भरवत असतात आणि एखादा घास ते बाळ काय करते त्या वडिलांच्या तोंडात घातल्यानंतर त्यांना ते भरून उरतंय. तो अनुभव त्या काय त्या सकाळच्या भजनातून आपल्याला म्हणजे त्या सद्गुरूचं स्तवन करताना आपल्याला ती अवस्था निर्माण होते कोण असे मी तो मी सहज तोडते. जी ती उन्मनीची स्थिती ती तू कोण आहेस या जन्माला आला ह्या नरदेहात आलायस त्या नरदेहात आल्यानंतर तुला कुणाची प्राप्ती करून घ्यायची त्या सद्गुरूची प्राप्ती करून घेताना काय म्हणजे तू मी होऊनच मला भजलं पाहिजे. जे ज्यावेळी सद्गुरूची भेट घ्यायला गेल्यानंतर काय म्हणतात तू मला होऊन भेटलं पाहिजे. भगवंताला ज्यावेळी भेटायला गेल्यानंतर भगवंत काय म्हणतात तू सद्गुरूंना शरण गेलं. जे इथं गुरु आणि देव एकच क्रिया आपल्या इथे व्हायला लागली की त्या सद्गुरूचं स्तवन घडण्यासाठी आपल्याला सकाळी काय करते ब्रह्ममुहूर्तावर ते आपल्याला जे हरिमय होऊने हरिमय म्हणजे आपल्याला म्हणजे इथं आता अभंगाच्या चरणात काय हरिदास म्हणजे आयशे संतजन आयशे हरिदास आयसा नाम घोष सांगा कोण म्हणजे हरिमय होऊने हरिमय जागवू हरिमय नरनारी. हा हरिमय नरनारी म्हणजे हरी म्हणजे कोण. आता जर आपल्याला विचार केला तर हरिपाठात सांगितले
एक हरी आत्मा जीव शिव समा. म्हणजे तो हरी कोण आहे? तो सद्गुरू आत्मा रूपानं तो काय आपल्यात नांदत आहे. आणि तो काय झाला पाहिजे? तो जीवामध्ये आणि शिवामध्ये तो एकच आहे. हरिमय होऊ नये. हरिमय नर नारी म्हणजे सद्गुरू आणि साधक हे एक स्थितीला ज्यावेळी येतात त्यावेळी ते काय होतात? हरिमय होतात. म्हणजे सद्गुरू वेगळे आणि साधक वेगळा असा भाव नाही इथं. देव वेगळा आणि भक्त वेगळा असा भाव नाही. हरिमय होऊ नये म्हणजे मला तू काय केलं पाहिजे? मी गुण ज्यावेळी ओळखशील त्यावेळी तुझं माझं स्वरूप तुला कळणार आहे. म्हणजे त्या हरीत जर विलीन झाला जे लय पाहुणं म्हणजे सकाळपासून सांगितलं लय झालं म्हणजे काय आपण काय म्हणते देवाच्या घरला काल सांगितलं कीर्तनात आपल्याला देवाच्या गावाला जायला आवडतंय काय? आपल्या घरी देव आला तर चालतोय पण आपल्याला देवाच्या घरला जाऊ वाटत नाही. म्हणजे काय होतंय? आपला लय करून घ्यायला आपल्याला आवडत नाही. जे जीव भाव आपला आपण सोडला पाहिजे इथं. आणि जीव भाव सुटल्याशिवाय शिवभाव येत नाही किंवा ते हरिमय होत नाही. आणि हरिमय होण्यासाठी काय केलं पाहिजे? आसे संत ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कुठे? ऐसे संत जन ऐसे हरिदास 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 ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीरा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीरा ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीरा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीरा. आयसा नामाचा घोष आयसा कुठं भेटलाय काय? सगळे राम आता दिंडीतून चालल्यात गजर चालू आहे प्रत्येकांचा. जे ज्ञानबा तुकाराम चालू आहे रामकृष्ण हरे म्हणजे प्रत्येक भारत वर्षात सगळीकडे हा गजर चालू आहे. पण आयसा नाही आहे. जो स्वस्वरूपाचं जे आकलन जे ज्ञान करून देणारा नामघोष कुठंच नाही. आणि हा आपला त्या ब्रह्ममुहूर्तावर आणि त्या नामघोषाबरोबर काय चालू आहे? 84 कोटी 81 कोटी 1.25 लाख देवांचा सुद्धा इथं जय जयकार चालू आहे. जे आता हे पुढच्या टप्प्यात आपण चाललोय. म्हणजे सद्गुरूंचं स्तवन होत होतं सद्गुरूंचं भजन होत होतं. आता त्या सद्गुरूंचं जे व्यापक स्वरूप म्हणजे देवी देवतांचं जे ज्या ज्या ठिकाणी कार्य करण्यासाठी अवतार घेतला त्यांचं सुद्धा आता काय इथं जयघोष चाललेला. आणि असं कुठं नाही आहे. ऐसा नामघोष सांगा कुठे म्हणजे असा त्या तुकाराम महाराजांना सुद्धा त्यावेळी अनुभव घेतला त्यांनी. आणि आज सुद्धा ते 400 वर्षांना आपल्याला आणून देतात. 400 450 350 वर्षांना आपल्याला हे म्हणजे कोण संतच संतांची वाङ्मयाला हात घालू शकतात किंवा संतांचा अनुभव किंवा तो विनियोग आपल्याला देऊ शकतात. जे तेच असले पाहिजे तोच असला पाहिजे तरच तो गीता सांग जो ज्याने गीता सांगितल्या ज्याने ज्ञानेश्वरी सांगितल्या तोच असला पाहिजे. त्याचं विश्लेषण करणं जे भगवंतानी गीता सांगितली संस्कृत मध्ये सांगितली पण ते थोड्या दिवसाने लोप पावले म्हणजे त्याचं समजेना. आणि ती सांगण्यासाठी परत अवतार घ्यावा लागला. म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग आज कोण आहे? महाविष्णूचा अवताराला आले आणि असा नामघोष आपल्याकडनं घेत आहे जे अपेक्षित आहे. जो श्यामबाले चाललेला नामघोष आहे तोच आपण इथं काय करतोय? अनुभवाला घेतोय त्याचा आनंद घेतोय उपभोग घेतोय त्या नामाचा. बघा की सकाळच्या म्हणजे कोण आहे जे ज्या सकाळचं जे बाबाने आपल्याला श्रवण केलं त्यातून नुसतं ऐकलं काय श्रवण झालं पाहिजे नाही. त्यात
काय आउटपुट निघालं पाहिजे, त्यातून काय घ्यायचं आहे, सार काय असार काय, सार आपल्याला घेतलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. जे राजहंस केलेलं आहे तर राजहंस होताना हे आपल्याला घेता आलं पाहिजे, तरच आपण राजहंसाच्या भूमिकेतून आपल्याला कार्य पुढे होणार आहे. म्हणजे आयसे संत जन आयसे हरिदास आयसा नामघोष सांगा कुठं. म्हणजे हे बाहेर नाही आहे कुठं, आणि हे फक्त आपल्यासाठीच आहे. जे तुमचं कोण ऐकणार नाही आणि तुम्ही कोणाचं ऐकणार नाही, तुमचं कोण ऐकायला बसणार नाही. दौंडी पिटवल्या आता त्या आवे गावामध्ये किंवा पंचकृषीमध्ये सांगितले या रे लहान होतो. जे कोण आलेत का येऊ शकत नाहीत का, जे ते सांगितले नाही. काही पापा असतात ते इकडे येऊच देत नाहीत, काही पापा आली तर बसू देत नाहीत, काही पापा आली तर बसलं तर गोळू देत नाहीत. बघा असं वज्रलेप झालेला आहे अशा पापांचा, आणि तो धुण्यासाठी आयशी चंद्रभागा आयसा भीमातीर आयशी संतजन आयसा नामघोष आयसे हरिदास असले तरच हे होऊ शकते. हा झाला तिसऱ्या चरणाचा भावार्थ. आता आपल्याला चौथ्या चरणाकडे आपण जायचं. चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे देवी निर्माण केले. कुठलं पंढरपूर केले आणि अनाथ काय, ही जी रीत आहे ही रीत बाहेर कुठं नाही आहे. जी संतांची रीत आहे, जो विनियोग आहे हा बाहेर कुठंच नाही आहे, आणि त्यासाठी ते अनाथ आहे. जे आपण अनाथ कशासाठी होतो, ह्या रीतीसाठी अनाथ होतो, ह्या विचारासाठी अनाथ होतो, ह्या रीतीला ह्या विनियोगाला आपण अनाथ होतो, आणि त्या अनाथा कारणे. आणि हे आपल्यासाठी अशी पंढरी निर्माण केली की स्वरूपाची पंढरी निर्माण केलेली आहे. स्वरूपाचा अध्ययन घडणारी पंढरी, या विचाराची पंढरी आपल्याला इथं महात्म्याने दाखवलेली आहे. किंवा त्या पंढरीत आपण काय करतोय, त्या पंढरीचा आनंद घेतोय. जे हा असा तुकाराम महाराजांना आलेला अनुभव आहे, आणि तोच आपल्या जीवनामध्ये महात्म्याने उतरवलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्या सद्गुरु चरणी, त्या संतांच्या चरणी आपल्याला काय झालं पाहिजे, नतमस्तक होऊन लीन होऊन कॉन्टॅक्ट आणि कनेक्ट मध्ये राहिलं तरच आणि तरच काय होणार आहे, आपली ही वारी सफल होणार आहे. किंवा मनुष्य जन्माची म्हणजे ही जन्म मरणाची फेरी चुकणार आहे, ही वारी चुकणार आहे. मेन वारी कुठली आहे तर ही जन्म मरणाची वारी, आणि ही खंडन करण्यासाठी अशा अनाथा कारणे म्हणजे अशा आम्हाला त्या अनाथ होतो त्या वारी चुकवण्यासाठी, आणि ही विनियोग त्यांनी आपल्यासाठी दिलेली आहे. जय विठ्ठल Thank you.